कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 11 नगरसेवक हे निवडून आले। यामधील 2 नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि त्यांना काल नोटीस बजावण्यात आली होती। त्या नोटीसला त्यांनी अजूनही उत्तर दिलेलं नाहीये। त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। जिल्हा प्रमुख शरद पाटील आहेत, काय सांगाल? कालची बैठक तुमची पार पडलेली आहे वरुण सरदेसाई सोबत, कोण नगरसेवक होते त्यासोबत काय काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत? काल आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाची एक बैठक झाली। त्यामध्ये उमेश बोरगावकर यांचं नाव सर्वच नगरसेवकांनी सुचवलं आहे, पण पक्षश्रेष्ठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे हे नाव पाठवण्यात आलं। त्यांची मान्यता झाल्यावर गटनेताही निवडला जाईल। काल जे 2 नगरसेवक जे आहेत, मधुर म्हात्रे असतील किंवा कीर्ती ढोणे असतील, हे उपस्थित होते का? काल जे 2 नगरसेवक उपस्थित नव्हते ते मधुर म्हात्रे व ॲडव्होकेट कीर्ती ढोणे यांच्या संदर्भात पक्षाने दिलेलं जे काय पत्र आहे ते त्यांच्या घरावर चिटकवलेलं आहे आणि जर ते अनुपस्थित आहे म्हणजे पक्ष आदेश मानत नाही आहे तर त्यांची डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया येणाऱ्या 7-8 दिवसात ही सुरू केली जाईल। संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं आहे की जे उपस्थित नव्हते काल नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे। आपल्याकडून काय कारवाईची काही प्रक्रिया राबवण्यात येते का? कोकण भवनला गट स्थापन झाल्यावर पक्षाचा परत एकदा व्हीप काढला जाईल आणि जे काय निवडणुकी आता महापौर निवडणूक असेल, उपमहापौर निवडणूक असेल, त्या संदर्भात जे काय नियम असतील ते आपण संविधानानुसार ते फॉलो करून त्यांची जी काय डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया आहे ती कोकण भवन येथे आपण सुरुवात करणार आहोत। ते तुमच्यासोबत आलेच नाही, कीर्ती ढोणे असतील किंवा मधुर म्हात्रे असतील, तर त्यांना डिस्क्वालिफाईड आपण करणार आहात का? 101% डिस्क्वालिफाय करणार की आमच्या चिन्हावर ते निवडून आले, लोकांशी प्रतारणा केली। ज्या विश्वासाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या पक्षाशी लोकांनी निगडीत त्यांना मतदान केलेलं आहे, त्यामुळे ते 101% जर आलेले नाही आहे तर त्यांना आम्ही डिस्क्वालिफाय करणार म्हणजे करणारच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।